यांच्या संदर्भातली। चंद्रपुरात गेल्या काही वर्षांपासून भाजपमध्ये किशोर जोरगेवार विरुद्ध सुधीर मुनगंटीवार असाच संघर्ष पाहायला मिळत होता। मात्र जिल्हा मध्यवर्ती बँक आणि त्यानंतर विधान परिषद निवडणुकीत चिमूरचे आमदार बंटी भांगडिया यांनी भाजपला एक हाती आणि बिनविरोध विजय मिळवून दिला होता। सध्या बंटी भांगडिया यांनी मिळवून दिलेल्या या विजयावर जिल्ह्यामध्ये जोरदार चर्चा सुरू असून चंद्रपूर शहरामध्ये सर्वत्र धुरंधर आणि किंगमेकर अशा आशयाचे बंटी भांगडियांचे पोस्टर ठिकठिकाणी लागले। चंद्रपूर शहर म्हटलं की सुधीर मुनगंटीवार असं समीकरण असताना गेल्या काही वर्षात किशोर जोरगेवार यांनी त्यांना जोरदार टक्कर दिली। मात्र आता बंटी भांगडिया यांच्या रूपानं भाजपचं नवीन नेतृत्व चंद्रपूर जिल्ह्याला मिळतंय का अशी चर्चा निर्माण झाली आहे। बंटी भांगडिया हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अतिशय जवळचे असल्यामुळे आणि चिमूर मतदारसंघातून सलग 3 वेळा विजयी झाल्यानं या चर्चांना आणखी बळ मिळालंय। आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। विधान परिषद निवडणुकांच्या निकालानंतर चंद्रपूर जिल्ह्याच्या राजकारणात एक मोठी राजकीय घडामोड झालेली आहे आणि ती घडामोड म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर मतदारसंघाचे जे भाजपचे आमदार आहेत बंटी भांगडिया यांचे पूर्ण चंद्रपूर शहरामध्ये मोठे मोठे बॅनर लागलेले आहे। किंग मेकर, धुरंधर, विजयाचा हुकमी एक्का अशा प्रकारचे हे बॅनर्स आहे आणि या बॅनर्सचा कुठेतरी आता राजकीय अर्थ जो आहे तो काढला जात आहे। काही महिन्यांपूर्वी चंद्रपूरमध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुका झाल्या होत्या आणि इतिहासात पहिल्यांदाच भाजपला एक हाती सत्ता मिळाली होती आणि भाजपचा अध्यक्ष देखील त्या इथे बनला होता। त्यानंतर आता जी विधान परिषद निवडणूक झाली ही सर्वांनाच माहिती आहे की बिनविरोध झाली आणि या पूर्ण निवडणुकीमध्ये जे बंटी भांगडिया होते यांचं जे सर्वात छुपा हात होता बंटी भांगडिया यांच्यामुळेच भाजपला निर्विरोध इथे यश मिळालं आणि हेच यश कुठेतरी त्यांच्या समर्थकांकडून बिंबवण्याचा प्रयत्न अशा प्रकारे पूर्ण चंद्रपूर शहरामध्ये पोस्टर लावून केला जात आहे। आपल्याला माहिती आहे की चंद्रपूरमध्ये भाजपमध्ये तसं पाहिलं तर सुधीर मुनगंटीवार विरुद्ध किशोर जोरगेवार हा जो संघर्ष आहे हा गेल्या अनेक महिन्यांपासून किंबहुना गेल्या 2 वर्षांपासून आपण पाहतोय। सारंग पांडे, एबीपी माझा, चंद्रपूर। डिझेलच्या बल्क खरेदीवरती पेट्रोलियम मंत्रालयानं निर्बंध लादलेले आहेत।